नमस्कार मंडळी, आज माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत. आणि आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी. तिची पूजा थोडक्यात कशी मी या ठिकाणी मांडते ते तुम्हाला दाखवणार आहे. आणि आपण सुद्धा अशीच पूजा मांडायची आहे. तर चला मग आता आपल्याला चौरंग घ्यायचा आहे, शंकू, फुलं, थोडासा कापूर पण घ्यायचा आहे आरतीसाठी. याच्यात घेतला आहे मी लोणी, हळदी कुंकू, गुलाल, अष्टगंध, फळंसुद्धा घ्यायचे आहे कारण आज देवाला उपवास असतो, त्यासाठी फळं पण घ्यायचे. आणि तुपाचा दिवा घेतला आहे. आणि हा जो प्रसाद आहे तर हाच प्रसाद या ठिकाणी घ्यायचा आहे आज. तर याच्यात घेतली आहे विलायची, खोबरं, सुंठ घेतली, साखर. हा सुंठ विड्याचाच प्रसाद आज आपल्याला वाटायचा आहे आणि हाच प्रसाद महत्त्वाचा ठरणार आहे. आणि पंचामृतसुद्धा देवाच्या स्नानासाठी या ठिकाणी घेतला आहे. आणि घेतली खडी साखर, अगरबत्त्या, फुलं. बघा किती फुलं पण मी पूजेसाठी आणले आहे. आणि हा पाळण्याचा श्रीकृष्ण आपल्याला घ्यायचा आहे कारण आज पाळणा श्रीकृष्णाचा म्हणायचा, त्यासाठी आंब्याचे डगळे पण आणले आहे पूजा मांडण्यासाठी. आणि इकडे श्रीकृष्णाची आणि गणपतीची मूर्तीसुद्धा आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. कृष्ण, गणपती आणि घंटेची पण पूजा करून घ्यायची. अशा प्रकारे या ठिकाणी पूजेचं साहित्य मी घेतलं आहे. तर आपल्याला सुद्धा अशाच प्रकारे इकडे पूजेचं साहित्यसुद्धा घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला पंचामृतानेच श्रीकृष्णाला स्नान घालायचं आहे. वसुदेवसुतं देवं कंसचाणूर्यमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु, कृष्णं वन्दे जगद्गुरु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. गणेशाय नमः. या ठिकाणी मंडळी आपण उपवास नाही पकडला चालतो, परंतु आज ही एकदम साध्या आणि सरळ पद्धतीने कशी पूजा आपल्याला या ठिकाणी मांडायची आहे. आणि पूजा मांडून संध्याकाळी 12 वाजेपर्यंत आपल्याला या ठिकाणी पाळणेसुद्धा श्रीकृष्णाचे आज म्हणायचे आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला गोकुळाष्टमी आज साजरी करायची आहे. चला आपण आता पूजा मांडू.
तर हे बघा मंडळी, एकदम साध्या आणि सरळ पद्धतीने जी मी तुम्हाला गोकुळाष्टमीची पूजा या ठिकाणी मांडून दाखवली आहे. काय काय साहित्य या ठिकाणी लागणार आहे ते आपल्या घरातच उपलब्ध आहे आणि आपण सुद्धा अशीच आज गोकुळाष्टमीची पूजा मांडून या ठिकाणी गोकुळाष्टमी साजरी करायची आहे. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.